बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। आपण पाहू शकता नरंगल रोडची अवस्था कशा पद्धतीने या ठिकाणी PWDची कामगिरी चालू आहे। PWDने या ठिकाणी 26 तारखेपासून या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली होती। त्याच्यानंतर आपण पाहू शकता एक आठवडा उलटून गेलेला आहे, त्याच्यानंतर सुद्धा या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली नाही। या ठिकाणी पाहू शकता लहान लेकरं महिला या ठिकाणी ये जा करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपूर्ण वाहतूक पायपीट करत असते आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात सुद्धा झालेले आहेत। काही तरुण याच्यामध्ये पडले आहेत, लहान लेकरं पडले आहेत, अशी अवस्था करून या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे। वार्ड क्रमांक 3चे नरंगल रोडचे आज आमच्यासोबत एक नागरिक उपस्थित आहेत, कशा अवस्थेमध्ये ते जगत आहे ते जाणून घेऊ। आपका नाम बताइए। और मेरा नाम मुजीब कुरैशी है, वार्ड नंबर 3 है ये। और ये उधर से खोदे क्या है, पूरा खोदे क्या है कि ये काम रुका दी है। फिर ये पूरा नला पूरे हाथ माथा पूरा टूटा है, आप देख सकते हैं। ये नल जो गटर है यहाँ पे, गटर का पानी, नल का पानी वो सब घर में आ रहा। तो उसके बाद बोले तो अभी छोटे बच्चे अपने घर में से आए थे गिरने का, अभी से कल एक लाख गिर गया इसके अंदर। निकालने के बाद ये इतनी परेशानी हो रही जो चलने वाले जो नल की पाइपिंग करे थे डबल करना पड़ रहा और उसके बाद डबल खोद के इसको खराब कर दिया और घरों में गटर का पानी आ रहा था पीने के। हाँ सर, पहले तो करे नाली के टाइम पे, फिर हम हाउर हाउर तोड़ दिए। फिर ऐसा ये कैसा हो रहा है, यहाँ महीने 2 महीने में यहाँ पे खोदम खादी हो रही है और काम कुछ नहीं हो रहा विकास। नाली के टाइम पे भी बहुत तकलीफ हुई, फिर भी पब्लिक एडजस्टमेंट कर ली। फिर अभी तो ऐसा हुआ है कि तुम 1 किलोमीटर तक वहाँ तक पूरा खोदा है 2 साइड से, अभी आपको इतना दिख रहा। इतनी परेशानी हो रही, बच्चे गिर जाने का डर। अभी कल एक बड़ा आदमी गिर गया तो उसको हम काढे, तो इसमें बहुत परेशानी हो रही साहब। आपण पाहू शकता या ठिकाणी घाण पाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण या गटारीचा पाणी या ठिकाणी साचलेला आहे, त्याच्यामुळे रोगराई वाढत आहे। या ठिकाणी डासांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, या ठिकाणी डेंगू होण्याची प्रक्रिया जास्त वाढलेली आहे। आपण पाहू शकता आरोग्यावर जास्त या लोकांच्या या ठिकाणी अपघात सारखं होत आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्यात यावा अशी या ठिकाणची नागरिकांची मागणी आहे। या ठिकाणी लहान लेकरं आहेत, मोठे वयोवृद्ध आहेत, ये जा करतात आणि अशी अवस्थामध्ये ते जगत आहेत। आणि जे या ठिकाणी विद्युतचे ते तारे गेलेले आहेत, विद्युतनं सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर काम करून देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते सुद्धा जशाच तसं आणि रोडचं काम खंदून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि मोठा संताप इथल्या नागरिकांमध्ये दिसून येतो, लवकरात लवकर कामगिरी करावं आणि इथला विकास व्हावा असं या ठिकाणी संपूर्ण नागरिक सांगत आहेत। आणि आपण पाहू शकता असे लहान लेकरं जे या ठिकाणी ये जा करतात त्यांना तारावरची कसरत या ठिकाणी करावं लागत आहे, तारावर चलण्याचं त्यांचं या ठिकाणी प्रमाण वाढल्यासारखं दिसून येतो आणि जीवितहानी होण्याची मोठी शक्यता दाट या ठिकाणी वाढलेली आहे। आणि इकडे शेती असल्यामुळे शेतकरी सुद्धा या मार्गाने मोठ्या प्रमाणात जातात आणि बैलगाड्या, बैल, ढोरं, वासरं या वाहतूक या ठिकाणी होते। आणि आता हे एकदम रोड लगायत खंदून ठेवल्या, सेंटर रोडमध्ये खंदून ठेवल्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत, असं चित्र आम्ही आज आपल्याला या ठिकाणी PWDची कामगिरी दाखवून देतो। PWD कशा पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कसं करते, सार्वजनिक बांधकाम म्हणताना सार्वजनिकच आहे, ते सर्वांचं काम न करता फक्त खंदून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे असं या ठिकाणी दिसून येतो। जे या ठिकाणी जुनी पाईपलिंग आहे, ज्यांनी नवीन पाईपलिंग टाकली होती ते पाईपलिंग फुटून गटारीचं पाणी घरामध्ये पिण्यामध्ये
येत आहे आणि त्याच्यामुळे आरोग्य या ठिकाणच्या नागरिकांचं खराब होताना आपल्याला दाखवून देत होतं. आपण अशी डबल टेबल याते इथल्या नागरिकांना पाईपलाईन करावं लागत आहे आणि त्याच्यामुळं आरोग्यावर परिणाम होताना या ठिकाणी दिसून येते आणि लवकरात लवकर कामगिरी करण्यात यावं अशी या ठिकाणची अवस्था. आणि आपण पाहू शकता हा पाणी नळाला हा अशा पद्धतीचा पाणी घरामध्ये नळाद्वारे जात आहे आणि पाणीसुद्धा यांना वापरण्यासाठी स्वच्छ आणि छान येत नाही अशी अवस्था इथल्या प्रभाग क्रमांक 3 नरंग रोडच्या नागरिकांची झालेली आहे. कॅमेरामॅन नुमारसोबत मी इसाक पटेल, NCN न्यूज TV देगलूर. नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता देगलूर शहराची अवस्था. देगलूर शहरामध्ये हा नरंगल रोड आहे. नरंगल रोडला आपण पाहू शकता या ठिकाणी 26 तारखेला ह्या अशा पद्धतीने नरंगल रोडची रोड खणून ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली नाही. असं चित्र आम्ही आज तुम्हाला देगलूर शहरातून नरंगल रोडवर या ठिकाणचं दाखवून देतो. एकूण आपण पाहू शकता हा मुख्य महामार्ग आहे. हा इकडे हनुमान हिप्परगा जाणारा देगलूरच्या मार्गाने. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये खणून ठेवण्यात आलेलं आणि या ठिकाणी लहान लेकरं ये जा करत आहेत आणि मोठे 2 व्हीलर या वाटाने येतात आणि आपण पाहू शकता अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. संपूर्ण घाण पाणी या अशा खड्ड्यामध्ये साचलेलं आहे. त्याच्यामुळे दुर्गंधी वाढलेली आहे आणि डासांचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. तर या नरंगल रोडच्या संपूर्ण नागरिकांची मागणी अशी आहे की लवकरात लवकर काम का पूर्ण करण्यात येत नाही. एकदा खणून ठेवल्यानंतर या ठिकाणी कोणताही प्रशासकीय कर्मचारी व या ठिकाणी PWDचे अधिकारी येऊन पाहत नाही अशी अवस्था या ठिकाणची झालेली आहे. याला जायला फार मोठा कठीण प्रसंग या ठिकाणी घडत आहे. आपल्याला दिसून येतात लहान लेकरं आहेत गटारीच्या बाजूला रात्री बेरात्री या ठिकाणी पाहू शकता वयोवृद्ध येतात, लहान लेकरं येतात आणि या ठिकाणी अपघात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. या ठिकाणी काही मुलं बाळं याच्यामध्ये पडलेले सुद्धा आहेत. या ठिकाणी तलावाचं स्वरूप या नरंगल रोडवर आलेलं आहे आणि मोठी वाईट अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी विद्युतचे पोल जे या ठिकाणी वाकलेले आहेत ते सुद्धा सरळ करण्यात आणि काढण्याची या ठिकाणी MSBच्या तर्फे सांगण्यात आलं होतं. त्याची सुद्धा या ठिकाणी प्रक्रिया सुरुवात करण्यात आलेली नाही अशी अवस्था आपल्याला आम्ही दाखवून देतो. गेल्या 2 वर्ष अगोदर या ठिकाणी माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते त्या नरंगल रोडचं उद्घाटन झाला होता. 2 वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी कामाला सुरुवात आता झालेली आहे. ते पूर्ण काम करण्यात येत नाही आणि पूर्ण ठिकाणी अशा मोठे या ठिकाणी खड्डे खणून ठेवण्यात आलेले आहे. रोडची या ठिकाणी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी या ठिकाणची संपूर्ण नागरिकांची मागणी आहे. नरंगल रोडच्या असे लहान चिमुकले या इथून येत जात आहेत. आमच्यासोबत एक पाहू शकता एक लहान मुलगा उपस्थित है. यहाँ पे कितने दिन हुआ बेटा खोदते? 10-12 दिन से यहाँ कैसा चल रहा और इसके अंदर कुछ बच्चे भी गिरे हैं. आपण पाहू शकता मोठी वाईट अवस्था आपण या नरंगल रोडची बघत आहात. लहान लेकरं या ठिकाणी वैतागलेले आहेत. माझ्यासोबत या ठिकाणचे विद्यार्थी होते. त्यांना शाळेला जाण्यासाठी किंवा इतर कोणताही बाजारपेठेत जाण्यासाठी मोठा अपघात होत आहे असं ते या ठिकाणी सांगत आहेत. कॅमेरामन लुमानसोबत मी इसाक पटेल, NCN न्यूज TV. नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे. आज देगलूर शहराचा विकास कशा पद्धतीनं होते नगर परिषदतर्फे हे सुद्धा आम्ही दाखवून देतो. या ठिकाणी आपण पाहू शकता काही रोडांची मंजुरी झालेली आहे आणि त्या रोडांची कशा पद्धतीने या ठिकाणी कामगिरी करण्यात आलेली आहे आपण आपला NCN न्यूज TV मार्फत आपल्याला उघडकीस करून दाखवण्यासाठी आज आम्ही नरंगल रोड प्रभाग क्रमांक 3च्या एका गल्लीमध्ये आलेलो आहोत. आणि त्या गल्लीची परवाच या ठिकाणी 24/11/2023 या ठिकाणी मंजुरी झाल्यानंतर ते या ठिकाणी कामाची सुरुवात करण्यात आली होती. आणि कशा पद्धतीने या रोडची अवस्था झालेली आहे फक्त एका आठवड्यामध्ये आपण पाहू शकता अशा पद्धतीनं या ठिकाणी रोड बनल्यानंतर त्याच्यातली जे गिट्टी आहे ते वरी येत आहे आणि पाणी साचत आहे. अशा पद्धतीची अवस्था या वार्ड क्रमांक 3च्या गल्लीमधली झालेली आहे. आणि या ठिकाणचे नागरिक उपस्थित झाले त्यांनी ही अवस्था दाखवून देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. हे संपूर्ण मटेरियल जे या ठिकाणी टाकण्यात आलं होते गिट्टी रेती सिमेंट ते संपूर्ण निघून या ठिकाणी अशा पद्धतीने गिट्टी निघून जाते आणि असा खड्डा या ठिकाणी पडायला सुरुवात झालेला आहे. फक्त एका आठवड्यामध्ये नगर परिषदची कामगिरी आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये. आपण या ठिकाणी कोण्या तारखेला ही रोड बनवण्यात आली आणि काय काय ह्याच्यामध्ये करण्यात आलेलं? 24 तारखेला रोड बनवण्यात आलेली आहे आणि ह्याची दुर्दशाही आहे.
24 तारखेला रोडचं काम करण्यात आलं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जे याचे इंजिनियर होते त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलण्यात आलं होतं. त्यांना सांगितले मी की थोडं लेवल स्वरूप चांगलं घ्या. हो बरोबर आहे म्हणून या पद्धतीनं काम केलं. त्यांच्यानंतर मग अजून येऊन नगरपालिकाचे लोक आणि गुत्तेदार समजायला आम्ही बोलून दाखवल्या, सांगितल्या. त्याच्यानंतर बी ते हो मग आदेश देऊन गेले. आतापर्यंत काम झालं नाही. होऊन बी 4 दिवस झाले. ते येऊन पूर्ण परीक्षण करून गेलेले आहेत. आपण वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी दखल घ्यायला कोणी येत नाही, फक्त करून जातो असं आश्वासन देण्यात आलं. पाठपुरावा ते करणार गेले तरी बी आम्ही आमच्या स्वतःच्या याच्याने जे आहे ना पाणी विणी घालून समजा करून हे करता आणि ते येऊन सांगून गेल्यानंतर बी आतापर्यंत कोणी बघायला तयार नाही. आपण पाहू शकता देगलूर नगर परिषदची अवस्था कशी आहे आणि काय या ठिकाणचे पाहू शकता. एक छोटीशी गल्ली या ठिकाणी बनवण्यात आलं होतं. रोड आणि दोन्ही बाजूनं आपण पाहू शकता मोठे खड्डे या ठिकाणी पडले आहेत आणि गिट्टी आणि रेती अशा पद्धतीनं बाहेर निघत आहे. आणि अशी अवस्था देगलूर शहरातल्या विकासाची होताना नगर परिषदेचे आम्ही आपल्याला दाखवून देतो आणि संतत नागरिक झालेले आहेत. अशा पद्धतीनं जर विकास होत असेल तर कशाला विकास करावा अशी सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात येते. आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने जर पाणी साचलं तर ते घरामध्ये जाईल आणि या ठिकाणी डासांचा आरोग्यावर परिणाम धोकादायक होईल अशी पातळी या ठिकाणी वाढून येते. आणि या ठिकाणी नगर परिषदचे कर्मचारी येऊन पाहणीसुद्धा करून गेले तरी या ठिकाणी पुन्हा एकदा अशा पद्धतीनं एकीकडे रोड आहे, एकीकडे गिट्टी निघत आहे, एकीकडे मटेरियल पूर्ण उघडकीस पडत आहे. अशी वाईट परिस्थिती आणि वाईट कामगिरी या वार्डामध्ये करण्यात आलेली आहे असं या ठिकाणचे नागरिक सांगत आहेत. कॅमेरामन रुमांसोबत मी साक पडेल NCN TV दिल्ली.